बातमी आहे हगवणे कुटुंबाच्या संदर्भातली। वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे। त्यात राजेंद्र हगवणे आणि सुशील हे दोघंही प्रामुख्याने पोलिसांच्या ताब्यात आहेत। हे विशेष घटना घडल्याच्या पासून पोलीस त्यांच्या मागावर होते। या दोघांचीही वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे। त्यांना लवकरच न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। वैष्णवी या सुनेला छळणाऱ्या सासऱ्याच्या निमित्तानं राजेंद्र हगवणे तर बायकोला छळणारा नवरा या नात्यानं सुशील हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांना आता न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि सुनावणी दरम्यान पोलीस त्यांची कोठडी मागतील। या संदर्भातला अधिक तपशील आपल्या समोर येतोय की हगवणेंनी काय पद्धतीचं वर्तन केलं आणि त्यामुळे वाद कसा वाढत गेला। तपशील आपल्या समोर येतोय तो आहे राजेंद्र हगवणे यांच्या संदर्भातला हा चेहरा राजेंद्र हगवणेचा आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। हा चेहरा सुशील हगवणेचा आहे, तो दीर आहे। शशांक हगवणे हा नवरा आहे, त्यालाही अटक करण्यात आली आहे। सासू लता हगवणे तीही अटकेत आहे। हे सगळं कुटुंब हुंडाबळी प्रकरणामध्ये अटकेत आहे। करिश्मा हगवणे ही नणंद आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे। आता या निमित्तानं होत असलेली आणि घडत असलेली एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणे हे पितापुत्र पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहेत। त्यांना अटक करून न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे। वैष्णवीचा नवरा आणि सासू तसंच वैष्णवीची नणंद ही यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात आहे। सुशील हगवणेवर सुद्धा त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप आहे। आमचे सहकारी रोहन कदम या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्वसाधारणपणे या प्रकरणामध्ये पोलीस किती दिवसांची कोठडी मागू शकतात? 7 दिवस, 15 दिवस, 21 दिवस? साधारणतः 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती बावधन पोलिसांकडून मागितली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस कोठडी हवी असताना कारणं द्यावी लागतात आणि ती कारणं नेमकी काय काय दिली जातील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। प्रामुख्याने यामध्ये आपल्याला प्रायमा फेसी 3 अँगल दिसत आहेत। तिन्ही अँगलमध्ये पहिला की जर का सोनं रिकवर करायचं असेल तर ते सोनं कुठं ठेवलेलं आहे किंवा इतर काही मालमत्ता ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत का, पैसे काय दिलेले आहेत का, चांदी आहे 7-8 किलो ती रिकवर करायची असेल तर तो एक रिमांड रिपोर्टमध्ये मोठा मुद्दा सांगितला जाऊ शकतो। दुसरी गोष्ट, वैष्णवी यांच्या अंगावरती जे ते पोस्टमॉर्टममध्ये काही वन दिसत आहेत, त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या आहे। जरी आत्महत्या असली तरी मग तिला आत्महत्येपूर्वी कोणी मारहाण केलेली होती का आणि आत्महत्येला प्रवृत्त कोणी केलेलं होतं का याचा तपास जो आहे तो या सगळ्यांना एकत्रित समोर बसून करावा लागणार आहे। त्यामुळे रोहन, हा दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचे 2 मुद्दे आपण समोर आणलेत। मला कौतुक आहे त्या निमित्तानं तुमचं। तुम्ही 2 प्रामुख्याने जे मुद्दे समोर आणलेत ते प्रेक्षकांसमोर नोंदवायला हवेत। सगळ्यात पहिल्यांदी हुंड्याच्या नावाखाली जी संपत्ती कसपटेंकडून हगवणेंकडे आली ती तपासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। दुसरा मुद्दा आमचे सहकारी रोहन कदम यांनी सांगितला की मृत्यूसमयी ज्या शरीरावर खुणा आढळलेल्या आहेत त्याबाबत हगवणेंची चौकशी गरजेची आहे। रोहन, आता पुढचा मुद्दा, या संपूर्ण प्रकरणामध्ये जी माहिती समोर आली त्यात असं लक्षात आलं की प्राथमिक तपासामध्ये तपासाच्या निमित्तानं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती या सहकार्य करत नाहीयेत। अशा वेळेला अधिक कालावधीची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते का?
रोहन यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचायला काही अडचण निर्माण होती असं वाटतंय कदाचित. रोहन, रोहन कदम आमचे सहकारी माझ्या सोबत आहेत. रोहन, माझा आवाज येतोय? आपण आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत हिंजवडी पोलीस स्थानकात घडलेल्या घटनांची तपशील एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आमचे सहकारी रोहन कदम आपल्याला उभे दिसत आहेत. रोहन, आवाज येतोय? आवाज येत नसेल तर कृपया आपण खोडेनं सांगू शकता. काही तांत्रिक अडचणी येत आहेत. आपण थोड्या वेळाने रोहन कदम यांच्यापर्यंत परत जाऊ, पुढची बातमी घेऊया.